नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 18 आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा पाहून घ्यायच्या आहेत का, तर परीक्षेच्या दृष्टीने ही प्रश्नपत्रिका किंवा त्या प्रश्नपत्रिका सुद्धा काय असणार आहेत, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला बघा की जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असं आपल्याला विचारले। आता जयंत नारळीकर ही जी व्यक्ती आहे ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलंय। मग ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहे, तर ही विज्ञान क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहे। त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे, तर महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि तो जयंत नारळीकर यांना भेटलेला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जयंत नारळीकर यांचा जन्म झाला। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला होता, कोल्हापूर या ठिकाणी, कधी 1938 ला। ठीक आहे, त्याच्यानंतर ते कोण होते बघा, तर ते खगोलशास्त्रज्ञ होते, त्याचबरोबर लेखक सुद्धा होते। त्यांना बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर मिळाला आहेच, परंतु त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। म्हणजे ते लेखक सुद्धा काय होते, त्याच तोलामोलाचे होते। साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी भेटला आहे, तर 4 नगरातले माझे विश्व हे त्यांचं पुस्तक आहे, त्याच्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला आहे। आणि तेच त्यांचं काय आहे, आत्मचरित्र सुद्धा आहे, 4 नगरातले माझे विश्व। प्रश्न विचारला जातो की 4 नगरातील माझे विश्व हे खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे, तर हे कोणाचं आत्मचरित्र आहे, जयंत नारळीकर यांचं। त्यांना या आत्मचरित्रासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे, त्याचबरोबर जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे। म्हणून ही काही व्यक्ती महत्त्वाची आहे, परीक्षेमध्ये यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण। प्रश्न क्रमांक 2 काय विचारलं बघा, महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत असं विचारलं। आता या ठिकाणी महाराष्ट्र सरकारची जी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे, या संस्थेचे आपल्याला काय विचारलंय की बाबा काय उद्दिष्ट आहेत असं विचारलंय। मग इथं 2 आपल्याला विधानं दिलेत आणि खाली आपल्याला पर्याय दिलेत, बघूया। मग पहिलं विधान काय दिलं बघा, आदिवासींसाठी विविध प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे, विधान बरोबर आहे। दुसरं काय दिलंय, आदिवासींचे जीवन आणि त्यांच्या विकासाशी संबंधित विषयावर संशोधन करणे, मग हे सुद्धा विधान त्यांचं योग्य आहे, हे सुद्धा त्यांच्या उद्दिष्ट आहे। मग इथं आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही हे काय आहेत, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची उद्दिष्ट आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली। ही जी संस्था आहे या संस्थेची स्थापना कधी झाली, तर 1962 ला झाली। ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। कोणत्या ठिकाणी यांचं मुख्यालय आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात, तर कुठं मुख्यालय यांचं, पुणे या ठिकाणी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचं मुख्यालय आहे। ठीक आहे, दोन्ही लक्षात ठेवायचे, स्थापना कधी झाली आणि मुख्यालय कोठे आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण या ठिकाणी समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी काय असणार, तुम्हाला TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। आता या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला एकूण या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर TCSने घेतलेले अतिशय IMP असे 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील। आता या ठिकाणी बघा 100 प्रश्नपत्रिका असतील, एका प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न असतात, 100। मग 100 गुणिले 100 जर केलं तर किती येईल उत्तराचं, 10,000। म्हणजे तुमच्याकडे 10,000 अतिशय IMP असे प्रश्न असतील। आणि हे प्रश्न IMP का असतील, तर हे प्रश्न TCSने परीक्षेमध्ये विचारलेले आहेत किंवा TCSने घेतलेले आहेत, म्हणून हे इम्पॉर्टंट असतील किंवा IMP असतील। तुम्हाला माहिती आहे समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे, म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त TCSने घेतलेल्या प्रश्नांचा जास्तीत जास्त तुम्हाला सराव करायचा आहे। ठीक आहे, आता या टेस्ट सिरीज सोबतच तुम्हाला फ्रीमध्ये आपण या ठिकाणी अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत।
मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अशा नोट्स असतील. जर मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीज या क्वेश्चन पेपर आणि आपल्या नोट्सचा जर अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता. आणि जर तुम्ही एवढे मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन हे 100% होणार म्हणजे होणार. ठीक आहे. मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज आज तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा मित्रांनो, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. या नंबरवरती पैसे पे करा आणि पे केल्यानंतर मला व्हॉट्सॲपला त्याचा स्क्रीनशॉट टाका. तुम्हाला स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल, या ठिकाणी सांगितलेलं संपूर्ण स्टडी मटेरियल हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हे संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 3 नंबर. सिडबी ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. आता ही जी सिडबी आहे ही काय आहे, एक बँक आहे आणि या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली असं विचारलंय. मग या बँकेची स्थापना कधी करण्यात आली होती, 1990 ला करण्यात आली होती. त्याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न विचारला जातो की बाबा या सिडबीचा फुल फॉर्म काय आहे. सिडबीचा फुल फॉर्म काय, मग बघा स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सोपं आहे बघा, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया हा काय आहे, सिडबीचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न विचारला जातो की सिडबी ऍक्ट कधीच आहे किंवा कोणत्या कायद्यानुसार सिडबीची स्थापना करण्यात आली. मग कोणत्या कायद्यानुसार, तर सिडबी कायदा 1989 चा. बघा कायदा कधीचा आहे, 1989 चा आहे. स्थापना कधीची आहे, त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1990 ची स्थापना आहे. तारखेसहित लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलेलं आहे. 2 एप्रिल 1990 ला काय झाली होती, सिडबीची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर या ठिकाणी चौथा प्रश्न विचारला जातो, ज्यावेळेस सिडबीची स्थापना झाली त्यावेळेस ही सिडबी कोणाच्या मालकीची म्हणून सिडबीची स्थापना झाली होती. मग ऑप्शन दिले जातात, भारत सरकारची मालकी, RBIची मालकी, IDBIची मालकी किंवा SBIच्या मालकीची संस्था. मग कोणाच्या मालकीच्या संस्थेअंतर्गत झाली होती, IDBIच्या संपूर्ण मालकीची संलग्न संस्था म्हणून काय झाली होती, सिडबीची स्थापना झाली होती. चारही गोष्टी लक्षात ठेवायच्यात, कधीच्या कायद्यानुसार झाली, कधी झाली आणि कोणाच्या मालकीची झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं. अजून एक महत्वाचं, या सिडबीचं मुख्यालय कोठे आहे असं विचारलंय. मग या सिडबीचं मुख्यालय कुठे आहे, लखनौ या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, प्रश्न आपला चुकतो. आता का चुकतो या ठिकाणी, तर आपल्याला माहिती आहे बऱ्याच बँकाचं मुख्यालय कुठं आहे, एकतर पुण्यामध्ये आहे किंवा एक तर मुंबईमध्ये आहे किंवा मग दिल्लीमध्ये आहे. परंतु या सिडबीचं मुख्यालय कुठं आहे, लखनौमध्ये आहे. म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हिचं कार्य काय आहे बघा, नावातच आहे काय, स्मॉल इंडस्ट्री म्हणजे काय, लघु उद्योग असेल, सूक्ष्म उद्योग असेल, या लघु उद्योगांना काय करायचं आहे, वित्त पुरवठा करायचं काम करायचं, म्हणजे भांडवल पुरवायचं काम या कंपनीने किंवा या बँकेने करायचं आहे. ठीक आहे. 4 नंबर, महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्हा हा अमरावती विभागाचा मध्य भाग आहे आणि तो पूर्वेच्या ब्रिटिश राज बेरार प्रांत होता. म्हणजे ब्रिटिश राज्यामध्ये तो काय होता, बेरार प्रांत म्हणून ओळखला जायचा. मग कोणता, आता इथं बघा हे पुढचं वाक्य तुम्ही वाचूच नका, हे तुमच्या डोक्यामध्ये काय होईल, गोंधळ करेल. ठीक आहे. तुम्ही फक्त एवढा प्रश्न वाचला ना तरी आपलं उत्तर निघत होतं. बघा त्यांनी पर्याय काय दिले ते बघा, रत्नागिरी. रत्नागिरी अमरावती विभागामध्ये आहे का, नाही. अकोला आहे, अकोला बाजूला राहू द्या. बीड आहे का, नाही. हिंगोली आहे का, नाही. मग अमरावती विभागामधला एकच जिल्हा त्यांनी या ठिकाणी दिला होता, तो म्हणजे अकोला जिल्हा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, हा जो अमरावती प्रशासकीय विभाग आहे याच्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत, तर याच्यामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. मग ते 5 जिल्हे कोणते आहेत बघा, स्वतः अमरावती एक आहे, त्याच्यानंतर अकोला आहे, बुलढाणा आहे, यवतमाळ आहे आणि वाशिम आहे. ठीक आहे.
महत्त्वाचं आहे, 5 जिल्हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 5 नंबर. महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोणत्या विभागात सार्वजनिक क्षेत्रातील जैव तंत्रज्ञान पार्क आहे? कोणता पार्क विचारलाय? जैव तंत्रज्ञान पार्क. बघूया खाली काय दिलं बघा. MIDC जालना आणि दुसरं काय दिलंय? MIDC हिंजवडी. मग या ठिकाणी योग्य उत्तर कोणतं असणार आहे आपलं? तर केवळ 2 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. MIDC हिंजवडी या ठिकाणी काय आहे? सार्वजनिक क्षेत्रातील जैव तंत्रज्ञान पार्क आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर. खालीलपैकी कोणते वर्ष कर्नाटक संगीताच्या ट्रिनिटी काळातील आहे? आता ट्रिनिटी म्हणजे काय? त्यालाच आपण काय म्हणतो? त्रिमूर्ती. थोडक्यात काय? त्रिमूर्ती म्हणजे काय? 3 व्यक्ती. ठीक आहे. बघूया मग कोणता काळ आहे तो. तर हा काळ आहे 1750 ते 1850. मग बघा कर्नाटकातील संगीताच्या ट्रिनिटी म्हणजेच त्या कोण कोण आहेत बघा. त्यागराज आहे, मुत्थुस्वामी दीक्षित आहे आणि श्यामशास्त्री आहेत. या तिघांनी काय केलं होतं? कर्नाटक संगीतामध्ये महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं होतं. आणि हे कोणत्या काळात दिलं होतं? 1750 ते 1850च्या कालावधीमध्ये. म्हणून हे जे वर्ष आहे किंवा हे जे शतक आहे हे काय केलं जातं? कर्नाटक संगीताच्या दृष्टीने त्रिनिटी किंवा ट्रिनिटी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 7 नंबर. पन्हाळे काजी काय विचारलंय? पन्हाळे काजी लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे असा प्रश्न आहे. तिथं राहिले. ठीक आहे. मग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. नाव पुन्हा एकदा बघा, पन्हाळे काजी आहे. आणि ही रत्नागिरीमध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग रत्नागिरीतल्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ही दापोली तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर. 15 जानेवारी 2021 रोजी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 सुरू केली? मग कोणत्या? आता बघा इथं बघा योजनेच्या नावामध्येच मंत्रालय आहे. काय? प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. मग हे कोणतं मंत्रालय असेल? तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. म्हणजे काही प्रश्न असे असतात की तुम्हाला प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं असतं. पण आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना किती चालू आहे सध्या? 3.0 चालू आहे. आणि ही कधीपासून चालू झाली? तर ही 15 जानेवारी 2021 पासून चालू झाली. परीक्षेमध्ये विचारू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 9 नंबर. ऋग्वेदात किती सूक्ते आहेत? आता ऋग्वेदामध्ये किती सूक्ते आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय. मग ऋग्वेदामध्ये किती सूक्ते आहेत? तर ते 1028 सूक्ते आहेत. आणि हे 1028 सूक्ते किती मंडळामध्ये विभाजित आहेत असं सुद्धा विचारू शकतात. मग हे किती मंडळामध्ये विभाजित आहेत? तर हे एकूण 10 मंडळामध्ये विभाजित आहेत. ठीक आहे. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 10 नंबर. 1857च्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते असं विचारलंय. मग कोण सहभागी झाले होते? तर या ठिकाणी भगोजी नाईक सहभागी झाले होते. खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला. 1857चा जो उठाव आहे ना, या उठावामध्ये कोणत्या ठिकाणी उठावाचं नेतृत्व कोणी केलं किंवा कोणत्या ठिकाणी उठावामध्ये कोण सहभागी झालं याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जात आहे. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की कोणत्या ठिकाणी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने त्या उठावाचा बिमोड केला, हे पण प्रश्न विचारले जातात. मग इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला दिल्लीमध्ये उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर बहादूर शहा. आणि या बहादूर शहाचा सेनापती बख्त खान या दोघांनी केलं होतं. कानपूरमध्ये कोणी? नानासाहेब पेशवे आणि त्यांचा सेनापती तात्या टोपे. लखनौमध्ये बेगम हजरत महल. खूप इम्पॉर्टंट आहे, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. अगदी TCSने पण विचारला आहे आणि MPSCने सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. बेगम हजरत महलमध्ये कुठं केलं होतं त्यांनी? लखनौ या ठिकाणी किंवा अवध या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे त्या अवधच्या राजा होत्या. ठीक आहे. झाशीला कोणी केलं होतं? राणी लक्ष्मीबाई. बरेलीमध्ये खान बहादूर खान. कोल्हापूरला चिमासाहेब. त्याच्यानंतर खानदेशामध्ये खर्जा सिंग. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. साताऱ्यामध्ये रंगो बापूजी गुप्ते. हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. TCSचा इतका आवडता आहे ना रंगो बापूजी गुप्ते की TCSने यांच्यावरती आता TCS आलेले कधी? एक 3-4 वर्ष झालं TCS परीक्षा घेत आहे महाराष्ट्रामध्ये.
त्यांनी एवढ्या काळामध्ये याच्यावरती 15 ते 20 वेळेस प्रश्न विचारलाय रंग बापूजी गुप्तेवरती. 2-4 प्रश्न आहेत, तेच प्रश्न त्यांनी काय केले, फिरून फिरून या ठिकाणी विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा 12 नंबर प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला किंवा आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, कारण या दोन्ही गोष्टी काय आहेत मित्रांनो, तर त्या मोफत आहेत. आणि लाईक आणि सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं, तर आपला नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत, आपण आता तुम्हाला माहिती आहे समाज कल्याण भरतीसाठी काय करतोय, रोज एक लेक्चर घेतोय, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काय आहे, आपला टाइम फिक्स नाही. म्हणजे कधी 3:30 वाजता होतोय, कधी 6:30ला येते, कधी 7:30ला येते, कधी 8:30ला पण येते. ठीक आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं, लाईक आणि सबस्क्राईब करायचंय. मग जेव्हा केव्हा आपण नवीन व्हिडिओ टाकू तेव्हा त्याचं काय होईल, तुम्हाला नोटिफिकेशन यूट्यूबकडून ऑटोमॅटिक पाठवलं जाईल. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण रामायण नु पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहेत. मग रामायण नु पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर ते आहेत चंपतराय जैन. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हे असे प्रश्न काय होत आहेत, कुठल्या पुस्तकामध्ये नसतात, हे काय होतात, डायरेक्ट रिपीट होतात. म्हणून तुम्हाला मी सांगतोय, तुम्हाला TCSने घेतलेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर तुम्हाला TCSने घेतलेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचाच जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. मग ते कुणाकडून नाही घ्या, माझ्याकडून घ्या, दुसरीकडून कुठं पुस्तक आणा, काही करा, पण TCSच्या PYQचा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे. 13 नंबर, महाराष्ट्र सरकारने 2018-19 मध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते. आता इथं बघा, महाराष्ट्र शासनाच्या योजनेचे उद्दिष्ट आपल्याला विचारणारा हा दुसरा प्रश्न आहे. ठीक आहे. मग आता इथं कोणत्या योजनेचं विचारलंय, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचं उद्दिष्ट विचारलंय. मग बघूया, पहिलं उद्दिष्ट काय दिलंय, कृषी पंपासाठी दिवसा विजेची उपलब्धता. बरोबर आहे, सौर पंप म्हणलं दिवसाच राहणार ना. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया, प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंप बदलणे, हे सुद्धा त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणून आपलं उत्तर काय येईल, 1 आणि 2 दोन्ही योग्य, हे आपलं या ठिकाणी उत्तर राहील. ठीक आहे. 15 नंबर, छाऊ नृत्य हे कोणत्या राज्याचं नृत्य नाही. कोणतं नृत्य विचारलंय, छाऊ हे जे नृत्य आहे हे कोणत्या राज्याचं नृत्य नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग हे कोणत्या राज्याचं नृत्य नाही, तर हे ओडिशा राज्याचं नृत्य नाही. मग ओडिशा राज्याचं पारंपरिक नृत्य कोणतं आहे, तर ते सात्री आणि ओडिसी हे 2 नृत्य आहे. ठीक आहे. मग छाऊ कोणकोणत्या राज्यामध्ये आहे बघा, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे आणि छत्तीसगडमध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, खालीलपैकी कोणती धरण नदी जोडी बरोबर आहे. आता इथं आपल्याला काय केलंय, धरण आणि नदी यांच्या काय केल्यात, 2 जोड्या दिल्यात आणि कोणती जोडी बरोबर आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. मग बघूया, पहिली जोडी काय दिली, उजनी धरण भीमा नदी, जोडी बरोबर आहे. दुसरी काय दिली, वीर धरण नीरा नदी, ही जोडी सुद्धा काय आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, हे आपलं उत्तर येईल. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, उजनी धरण कोणत्या नदीवरती आहे, भीमा नदीवरती आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न परीक्षेत विचारले जात आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे उजनी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात. मग उजनी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात, यशवंत सागर म्हणतात. ठीक आहे. सोलापूर जिल्ह्यामधल्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे, तर माढा तालुक्यामध्ये आहे. आणि हे किती क्षमतेचं आहे, तर 107 TMC क्षमतेचं हे धरण आहे. ठीक आहे. लाभदायी जिल्हे कोणते आहेत, म्हणजे याचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो, हा प्रश्न सुद्धा विचारलाय. सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचा दक्षिण भागाला काय होतो, या उजनी धरणाचा फायदा होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं धरण होतं आपलं वीर धरण, कोणत्या नदीवरती आहे, नीरा नदीवरती. आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर नीरा ही जी नदी आहे ही भीमा नदीची काय आहे, उपनदी आहे. भीमा नदीला उजव्या बाजूने मिळणारी ही काय आहे, उपनदी आहे. ठीक आहे. 17 नंबर, खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली. बघा, शिवसेनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली असं विचारले. मग कधी झाली होती शिवसेनेची स्थापना, 1966 ला झाली होती. तारखेसहित लक्षात ठेवा, 19 जून 1966 ला स्थापना कोणी केली होती, तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काय केली होती, शिवसेनेची स्थापना केली होती. आणि शिवसेनेची राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा सत्ता कधी आली होती, 1995 ला शिवसेना आणि भाजपाच्या युतीची सत्ता आली होती. ठीक आहे. त्याला युतीची सत्ता म्हणतात. आणि मुख्यमंत्री कोण झाले होते, मनोहर जोशी हे शिवसेनेचे
पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. ठीक आहे. 18 नंबर, ताग बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. आता काय विचारलंय, योग्य नाही म्हणजेच कसं विधान विचारलंय, तर कोणतं विधान चूक आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारले. बघूया मग. काळ्या मातीत तागाची चांगली वाढ होते, विधान चुकीचं आहे. दुसरं बघू. गोल्डन फायबर म्हणून याची ओळख होते, हे बरोबर आहे. पुढे बघू. भारत आणि बांगलादेशात हे ताग उत्पादनात अग्रेसर आहेत, बरोबर आहे. यासाठी उच्च तापमानाची आवश्यकता आहे, हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग आता पहिलं विधान का चुकलं, तर इथं काय काय दिलंय, काळ्या मातीत त्याची चांगली वाढ होती, परंतु तागासाठी काय लागते, गाळाची चिकन माती लागते. ठीक आहे. गाळाच्या चिकन मातीमध्ये काय होती, याची चांगली वाढ होते. ठीक आहे. वालुकामय माती त्याला आपण असं पण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे बघा प्रश्नामध्ये काय करतात, अगदी मायनर चुका करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर. कर वसूल करण्यासाठी शेतकऱ्यावर अत्याचार करून दहशतीचे राज्य निर्माण करणारा महसूल ठेकेदार देबी सिंह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत होता. मग देबी सिंह हा कुठं होता, तर हा बंगालमध्ये होता. बंगालमध्ये इथं कोणत्या घराण्यातला होता, राजघराण्यातला, तर हा नशीपूर राजघराण्यातला होता. आणि हे संस्थान जे आहे हे कुठं होतं, बंगाल स्थित होतं. ठीक आहे. म्हणजे बंगाल प्रांतामध्ये होतं. आणि यांनी कार्य काय केले याचं बघा, तर कर वसूल करण्यासाठी शेतकऱ्यावरती हा अत्याचार करायचा आणि त्यांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी दहशतीचं राज्य निर्माण केलं होतं. ठीक आहे. पुढचा 18 नंबर बघा. पुन्हा प्रश्न रंगोजी बापूजी गुप्तेवरती आला. मी तुम्हाला काय सांगितलं, TCSनी लई प्रश्न विचारले तो यांच्यावरती. मग 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे डॅश डॅशचे अधिकारी होते. मग हे आता कोणाचे अधिकारी होते हे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.